विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या उमेदवारी अर्ज भरणार। आज संध्याकाळपर्यंत उमेदवाराचं नाव घोषित होणार, सुनील तटकरेंची माहिती। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल। 724 तालुका अध्यक्षांची लवकरच होणार नियुक्ती। 95% नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी चौकार लगावणार की भाजपचं कमळ फुलणार? केरळ, तामिळनाडूमध्ये सत्ताबदल होणार का? झी 24 तासवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहा AI एक्झिट पोल। आमदारकीसाठी जाणारा बच्चू कडू नाही। विधान परिषदेच्या ऑफरची चर्चा कडूंनी फेटाळली, तर प्रहारच्या विलिनीकरणाबाबत कडू अनुकूल। बीडच्या मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव। अश्विनी देशमुख यांचा स्वरूपानंद देशमुख यांच्याकडून 92 मतांनी पराभव। भोंदू खराडची 7व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली। व्हीसीद्वारे खराडची सुनावणी सुरू। गुंगीकारक औषधाचा गूढ अद्यापही कायम। भोंदू मनोहर भोसलेवर करमाळ्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। पुण्यामधल्या एका व्यक्तीची 1,76,000ची फसवणूक। धागा बांधण्यासाठी उकळले 1.5 लाख रुपये। शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातला संघर्ष शिगेला। विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस। भूमाफियासह बलात्कार खंडणीचे आरोप प्रत्यारोप। महायुतीमधल्या अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,500 वर, तर चांदीच्या दरामध्ये 1,000ची वाढ। चांदीचे दर जीएसटीसह 2,50,300 रुपये प्रति किलो। आणि आज आणि उद्या विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट। महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा गेल्यानं सर्वसामान्य बेहाल, तर लातूर जिल्ह्यामध्ये उष्माघाताच्या 4थ्या बळीची नोंद।